सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक दुर्ग, इतिहासाचा साक्षीदार, निसर्गाच्या कुशीत गूढपणे विसावलेला रोहिडा। हा गड अनुभवतो शौर्य, धैर्य आणि मावळ्यांच्या निष्ठेची साक्ष। ही यात्राच आहे शौर्याची, श्रद्धेची आणि निसर्गाच्या विराट सौंदर्याची। हाय गाईज, वी आर बॅक विथ अनदर ब्लॉग। आणि आज आपण चाललो आहे विचित्रगड म्हणजेच रोहिडा किल्ल्याच्या इथे। आणि आज आपल्यासोबत आहेत आपले PTCचे टीम मेंबर्स आणि जवळपास 15 लोक आहेत। आता वाजले सकाळचे 6:30। तर बघूयात कसा होता आजचा व्लॉग, स्टे ट्यून्ड। रोहिडा हा किल्ला पुण्यापासून साधारण 70 ते 80 किलोमीटरच्या अंतरावर आहे। भोरमध्ये वसलेल्या बाजारवाडी या छोट्याशा गावातून ट्रेकची सुरुवात होते। सकाळी सुमारे 7 वाजता आम्ही पुण्यातून निघालो। वाटेत कैलासबेळ येथे पोट भरून नाश्ता केला। त्यानंतर पुढे थांबलो नेकलेस पॉइंटला। निसर्गाने रेखाटलेली ही नदीची वळणं पाहून क्षणभर सगळं थांबून गेलं। तिथे नुसती दृष्टी नव्हती, एक शांतता होती। आणि मग भाटघर धरण, सह्याद्रीच्या कुशीत वाहणारं ते पाणी, पावसाच्या सरी, थंड वाऱ्याच्या झुळका आणि निसर्गाचा भरपूर आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो रोहिड्याकडे। हाय गाईज, सो आम्ही आत्ता पोचलोय रोहिडागडच्या पायथ्यापाशी। शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1627 साली बिजापूरच्या अंमलातून जिंकला। 11 जून 1665 मध्ये शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला। त्या तहाअंतर्गत महाराजांनी मुघलांना 23 किल्ले दिले व फक्त 12 किल्ले स्वतःकडे ठेवले आणि दिला 4 लाख सोन्याचा मोबदला। त्या 23 किल्ल्यांमध्ये होता रोहिडा। तो काही काळ मुघलांच्या ताब्यात गेला, पण शिवरायांनी पुन्हा 24 जून 1670 मध्ये जिंकून घेतला। रोहिडा या गडाला रोहिडेश्वर देखील म्हणतात, कारण गडावरील रोहिडेश्वराचं प्राचीन मंदिर आहे आणि याच्या अद्वितीय रचनेमुळे विचित्रगड म्हणून पण रोहिडा प्रसिद्ध आहे। 10-15 मिनिटं आली आम्ही गड चढतोय आणि इथून तुम्ही बघू शकता लोक चाललेत पायवाट। इथनं डायरेक्ट वर नगद जायचंय। तर हाऊस द जोश बॉयज? व्हेरी हाय सर। गुड गुड। पण आत्ताशी आय गेस 20%, 10-20%च झालंय। पण आम्ही एकदम निवांत चाललोय, कारण आम्ही खूप लवकर निघालेलो। सो मस्त व्ह्यू एन्जॉय करत चाललोय, मजा येते। आणि आज फॉर्च्युनेटली स्काय पण खूप क्लिअर आहे, त्यामुळे आत्ता तरी इथं धुकं नाही दिसत आहे। आय होप वर जाऊन पण मस्त व्ह्यू असावा। एक्सी कृष्णा, हाउ एक्साइटेड आर यू टू गो ऑन द टॉप? सुपर एक्साइटेड। कैसा लग रहा है ट्रेक? सुपर, वेरी नाइस। गुड गुड गुड। हमें बहुत और फ्रीक्वेंट आना चाहिए कि नहीं? यस यस, डेफिनेटली। असं म्हटलं जातं की रोहिडा या किल्ल्यावर बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली भेट झाली।
रिसीव केले. हार्दिक क्या हुआ? नहीं रुक ऐसा नहीं है, किसी को की है सोल निकल गया क्या? रोहिडा किल्ल्याचा ट्रेक साधारण 1 ते 1.5 तासाचा आहे, पण प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन अनुभवायला मिळतं. पायवाट सुरुवातीला सोपी आहे, पण जसजशी उंची वाढते तशी चढाई अजून स्टीप होते. या वाटेवर रेलिंग आणि काही ठिकाणी बेंचेस देखील आहेत, त्यामुळे चढताना जर दम लागला तर निवांत या बेंचवर बसून तुम्ही आराम करू शकता. रोहिडा या किल्ल्याला पाठोपाठ 3 दरवाजे आहेत. रोहिडा किल्ल्यावर चढताना आपल्याला सर्वप्रथम भेटतो तो म्हणजे गणेश दरवाजा. हे प्रवेशद्वार मजबूत आणि भक्कम रचनेचं आहे. दगडी बांधकाम अजूनही ताठ मानेने उभं आहे. गणेश दरवाजा पार केल्यानंतर येतो दुसरा दरवाजा. याच्या अगदी मागे आपल्याला दिसतो तो एक पाण्याचं टाकं. हे पाण्याचं टाकं विशेष आहे कारण इथे 12ही महिने पाणी साठलेलं असतं. प्राचीन काळातलं हे जलव्यवस्थेचं उत्तम उदाहरण आहे. दुसऱ्या दरवाजातून आत आल्यावर दिसतो आपल्याला गडाचा पहिला बुरुज म्हणजेच फत्ते बुरुज. हा बुरुज इतरांप्रमाणे उंचावर नसून पृष्ठभागाच्या खाली खोदून तयार केला आहे. आणि मग येतो तिसरा दरवाजा. या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना कोरलेल्या आहेत हत्तींचे मुखांची सुंदर शिल्पे. डाव्या बाजूला मराठीत आणि उजव्या बाजूला पारसीत कोरलेलं एक जुनं शिलालेख अजूनही दिसते. ही शिलालेख फार जुनी आहे, वाचायला थोडी कठीण, पण श्री G.H. खरे यांनी पहिले वाचन केले होते. या लेखात असं म्हटलं आहे की हजरत सुलतान मोहम्मद बादशाह यांच्या कालखंडात विठ्ठल मुदगलराव रोहिडा किल्ल्याचे हवालदार यांनी दरवाजा बांधला किंवा दुरुस्त केला. या पारसी शिलालेखात सन 1056 म्हणजेच 1578चे उल्लेख आहे. शक संवतचा अचूक उल्लेख अस्पष्ट असला तरी हा दरवाजा 16व्या शतकात बांधला किंवा दुरुस्त केला हे नक्की. आणि आता येतो चोर दरवाजा. गडावर कुठलाही चोरटा मार्ग म्हणजे संकट काळातला जीवनदानाचा मार्ग. हाच दरवाजा गड सोडून पळून जाण्यासाठी वापरला जात असायचा. आज या दरवाजाच्या खाली एक खोल दरी आहे. गडावर पुढे चालत गेल्यावर आपण पोहोचतो वाघजाई बुरुजावर. इथून खाली नजर टाकली की दूरवर वाघजाई मातेचं मंदिर दिसतं. गडाच्या रक्षणासाठी आणि मावळ्यांच्या श्रद्धेसाठी ही देवी कायम उभी असते. म्हणूनच हा बुरुज तिच्या नावाने ओळखला जातो. या बुरुजावर लक्षात येतात छोट्या लांबट खाचा. यातून मावळे दुश्मनांवर लक्ष ठेवायचे, अचानक हल्ला करायचे आणि चारही बाजूने निरीक्षण करायचे. हे एक उत्कृष्ट रचनात्मक बांधकाम होतं. तर आता आपण बसलोय वाघजाई बुरुजावर. इथून आता दिसत नाहीये, पण खाली वाघजाई देवीचं मंदिर इथनं स्पष्ट दिसतं, त्यामुळे या बुरुजाला वाघजाई बुरुज असं म्हणतात. पुढे चालत गेलं की दिसतो पाटणे बुरुज. हा बुरुज गडाच्या पश्चिम बाजूला आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाटांवर नजर ठेवण्यासाठी आणि एखाद्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी याचा उपयोग होत असायचा. हे बुरुज म्हणजे गडाच्या संरक्षणाच्या डोळ्यांप्रमाणे होतं. इतिहासाच्या गर्जना ओलांडून आम्ही काही मिनिटं चालत गेलो आणि एक अप्रतिम दृश्य दिसले. झाडात लपलेला एक सुंदर पाण्याचं तळं, शांत, स्थिर आणि निशब्द. त्या तळ्याच्या काठावर झाडांमध्ये लपलेला एक बेंच, जणू निसर्गाने विश्रांतीसाठी बनवलेली एक जागा.
तर जसं की तुम्ही बघू शकता इथे चुन्याचा घाणा दिसतोय. तर जवळपास प्रत्येक गडावर 1 ते 2 चुन्याचे घाणे असतात. तर पूर्वीच्या काळी बांधकामासाठी आज आपण सिमेंट वापरतो, पण त्या काळी चुना म्हणजेच कॅल्साईट इथे बारीक करायचे आणि मग ते मोठ्या मोठ्या दगडांमध्ये ॲज अ सिमेंट किंवा ते स्ट्रॉंग होल्ड करण्यासाठी वापरायचे. इथनं रस्ता दिसत नाहीये तुम्हाला, पण एक छोटासा पायवाट आहे जंगलातनं, पूर्ण झाडी आहेत. तिथनं आपण इकडे आलोय. रोहिडा किल्ल्याच्या मध्यम भागी आहे रोहिडमल्ल भैरवनाथाचं मंदिर. हा भाग म्हणजे गडाचं धर्मस्थान, श्रद्धेचं आणि संरक्षणाचं केंद्र. या मंदिरात आपल्याला गणपती बाप्पा, भैरवनाथ आणि त्याच्या डाव्या बाजूला जोगेश्वरी देवीची मूर्ती आढळते. याच ठिकाणी एक प्राचीन शिवलिंग देखील आहे. मंदिराच्या बाहेर एक सुंदर तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्या समोरच एक मोठं पाण्याचं सरोवर जे अजूनही पाण्याने भरलेलं आहे आणि त्या काळच्या जलव्यवस्थेची साक्ष देतं. गडावर सापडलेले काही प्राचीन शिवलिंग अत्यंत आदरपूर्वक जपलेले गेले आहेत. टीम हडपसरच्या सहकार्याने त्यांना सन्मानपूर्वक एका ठिकाणी मांडण्यात आलं, जिथं त्यांच्या पवित्रतेचा सुगंध आजही दरवळतो. मंदिराच्या बाजूला आजही काही प्राचीन भांडी, पुरातन अवशेष आढळतात, जे काळाच्या वाळवंटातून साक्ष देतात की गडावरचं जीवन किती समृद्ध होतं. हळूहळू एक एक पायरी उतरायला लागलेलो, पण मन मात्र अजूनही रोहिड्यावरच होतं. या गडाने केवळ निसर्ग नाही दाखवला, इतिहासाची गुंज, पराक्रमाची साक्ष दिली. प्रत्येक दरवाजा, बुरुज, पाण्याचं टाकं यांनी सांगितलेल्या अशा कथा ज्या पुस्तकात नसतात, त्या फक्त अनुभवाव्या लागतात. आणि आज त्या अनुभवल्या. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर एक दिवस घालवला म्हणजे स्वराज्याच्या स्वप्नात आपण थोडंसं सामील झालो. आज इथून जातोय, पण मनात ठेवून चाललोय शौर्य, संस्कृती आणि अभिमान. आणि पुन्हा एकदा आठवतोय, जय भवानी, जय शिवराय. हाय गाईज, तर आम्ही आत्ता फायनली गड उतरला आहे आणि आत्ता वाजले 12:30 जवळपास. खूप सुंदर गड होता, म्हणजे वर बघायला पण खूप सारं आहे आणि प्रत्येक ठिकाणी माहिती तुम्हाला बघायला मिळेल. आणि आत्ता जर तुम्ही बघू शकता परत गड धुक्याच्या चादरीत गेला आहे, पण खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. वरून व्ह्यूज म्हणा किंवा बुरुज, पाण्याची तळं, सगळी जी शिवकालीन रचना आहे, एक नंबर. तेवढंच नाही, म्हणजे मी आत्तापर्यंतचा गेलेला खरंच बेस्ट ट्रेक.